मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ सर्व शेळी पालकांसाठी एक विशेष व्हिडिओ आहे. मित्रांनो, शेळी पालन या व्यवसायाला आजपर्यंत कमी प्रतिष्ठेचे मानले गेलेलं आहे. आम्ही सुद्धा जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा बऱ्याच जणांनी असाच प्रश्न विचारला, का शेळी पालन करताय? कारण ह्या व्यवसायाला आजपर्यंत हवी तेवढी प्रतिष्ठा मिळालेली नाही आहे. मागच्या 5 ते 10 वर्षात हे चित्र बदलत आहे, पण हे चित्र आणखी थोड्या गतीनं बदलण्याचं काम एका ध्येयवेड्या शेळी पालकांना केलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याच फार्मवर आलेलो आहोत आणि त्यांचा फार्म सध्या आपण पाहतोय. त्यांच्या शेळ्या, त्यांची बोकड आणि जो काही शेड त्यांनी उभा केलेला आहे शेळ्यांसाठी, सुंदर असा शेड आपण पाहतोय. या शेळी पालकाने आपला फार्म प्रायव्हेट लिमिटेड करून त्याला ISO मानांकित सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. त्यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांनी मिळवलेलं यश याबद्दल त्यांचा सत्कार व त्यांच्या फार्मवर आलेल्या नवीन पाहुण्यांचं नामकरण सोहळा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत खानापूर तालुका, विटा शहर, सांगली जिल्हा. आणि आज इथे येण्याचं कारण एक विशेष महत्वाच्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत. मित्रांनो, शेळी पालनाचे व्हिडिओ आपण आजपर्यंत बरेच करत आलेलो आहोत. बऱ्याच फार्मला आपण भेट दिलेली आहे. इथं जिथं आलेलो आहोत तिथं सुद्धा आपण पहिला भेट दिलेली आहे. या फार्मचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वी आलेला आहे, पण आज भेट देत आहोत कारण बिट्टल या शेळी पालनाच्या क्षेत्रात काम करणारे आणि ISO मानांकन मिळवणारे हा पहिला फार्म आहे. आणि या फार्मचे ओनर फारुखभाई शिकलगार आपल्या सोबत आहेत. RF बिटल गोट फार्म विटा इथे आज आपण आलेलो आहोत आणि फारुखभाईंच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. आज त्यांच्या फार्मवर काही छोटे मोठे कार्यक्रम पण आहेत, ते सुद्धा आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. ते कार्यक्रम काय आहेत ही सुद्धा माहिती घेणार आहोत. फारुखभाईंनी हा फार्म प्रायव्हेट लिमिटेड केलेला आहे आणि आपलं प्रायव्हेट लिमिटेड करून पुढे ISO मानांकन मिळवलेलं आहे. मग त्यासाठी त्यांना काय करावं लागलं आणि ह्या गोष्टीचं महत्व काय आहे हे आपल्या सर्व शेळी पालकांना लक्षात यावं म्हणून आज आपण इथं आलेलो आहोत. फारुखभाई नमस्कार. नमस्कार. आज आपल्या फार्मवर आलेलो आहोत. एक विशेष म्हणजे एक नामकरणाचा पण आपण सोहळा घेणार आहोत. आपल्या इथं एक शेळीचा आणि एका लहान बोकडाचा आपण नामकरण करणार आहोत. एक खरेदी विक्रीचा आपला व्यवहार झाला तो आहे आणि हे जे आपलं ISO मानांकन आपल्या ह्याला मिळालंय, पहिला म्हणजे तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड तुमचा फार्म केलाय आणि ISO मानांकन मिळाले, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. हे कसं केलं आणि काय केलं, याचा काय आपल्याला त्याचा फायदा जाणवला? ISO मानांकन मिळायचं हे सगळ्यात महत्वाचं झालं काय की आपलं क्वालिटी मेंटेन, ब्लड लाईन मेंटेन आणि फार्म मेंटेन, चारा नियोजन, त्यामुळे आपलं ISO मानांकन भेटलं. ते काय फार सहज जास्त भेटलेलं नाही. त्यामग बरेचसे ISO मानांकन मिळवणे फार अवघड काम आहे. त्याचे फार कठोर नियम आहेत. ते सर्व नियमांची आपण पूर्तता केलेली आहे. हो. अच्छा, जे आपण आता आपला हा फार्म तयार केलेला आहे तो त्या मानांकनाच्या नियमात बसलेला फार्म आहे. हो. अरे वा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, फार अवघड काम आहे. ISO मानांकन सहजासहजी हे मिळत नाही कोणालाही. ISO मानांकन असं नाही की कोणी गेलं आणि अप्लाय केलं आणि मिळालं. त्यासाठी फार कठोर नियमातून जावं लागतं. त्या नियमांची पूर्तता करावी लागते, सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि फारुखभाईंनी ते सर्व काही केलेलं आहे आणि त्या मेहनतीचं यश त्यांना आज मिळालेलं आहे. आणि ते मानांकन टिकवून ठेवणं इथनं पुढं तेवढंच महत्वाचं आहे. जसं काय तुम्ही सुरुवातीला केलं ते टिकवून ठेवलं तर ते मानांकन आपल्याला टिकवून ठेवता येणार आहे. बरोबर. आज आपल्या इथं कार्यक्रम आहे, काय त्याचं काय नियोजन आहे, हेतू काय? आपल्याकडे कार्यक्रम म्हणजे तसे 2-3 प्रकारचे आहेत. सगळेजण ऑल महाराष्ट्रभरातून, कर्नाटकातून आलेले आहेत. तर एक तर आपण सलीम मामू कोकणे, जे आमचे बिटल मधले गुरु आहेत, त्यांनी आम्हाला एक मेल दिला, त्याचं नाव ठेवायचं आहे नामकरण. आणि एक फिमेल अमीरा, जे इंडिया आणि परदेशात भयानक फेमस आहे. ती फिमेल ती मामूंनीच आम्हाला दिलेली आहे. तर ते दोघांचं लॉन्चिंग आहे. प्लस एक पिल्लू एक विक्री झालेलं, मग ते पण आज कस्टमरला द्यायचं आहे. त्या पिल्लू जे विक्री झालं तुम्ही मला मागे सांगितलं, जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत ती पिल्लू विक्री झाली. हो. तुम्ही आज देताय, त्याला थोडा कालावधी नंतर देताय, पण बुकिंग तुम्हाला त्यावेळेला मिळालेलं आहे. आज एक महिना 9 दिवसाचं पिल्लू आहे. बर. तर ते बुकिंग झालं जन्मल्यानंतर 24 तासाच्या आत फुल पेमेंट जमा झालं. तर मित्रांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही क्वालिटी मेंटेन करून काम करत असाल, काय म्हणतो त्याला आपण, एक नियमबद्ध पद्धतीने काम करत असाल आणि तुमची गुणवत्ता जर टिकवून ठेवत असाल, तर अशा पद्धतीनं रिझल्ट येऊ शकतो की बाबा पिल्लू जन्मून अजून 24 तास झाले नाही तोपर्यंत बुकिंग आलेलं आहे आणि आज ते पिल्लू विक्री करत आहेत. तर तो कार्यक्रम आपण थोड्या वेळ पाहणार आहोत कशा पद्धतीने झालेला आहे. दुसरं, जे काही 2 मोठ्या खरेदी झाल्या, बऱ्याच लोकांना वाटतं तुम्ही खरेदी विक्रीचं का व्हिडिओ सांगतात. मित्रांनो,
हे एक यशाचे टप्पे आहेत जे या फार्म सांभाळणाऱ्या लोकांनी शेळी पालकांनी गाठलेले आहेत. ते टप्पे पाहून आपणही त्याच्यानं स्वयंस्फुरित होऊन त्या दृष्टीने काम करायचं आहे. म्हणून हे दाखवत आहे. याचा दाखवण्याचा दुसरा हेतू काय नाही आहे की शेळी पालनात इतकं यश सुद्धा मिळू शकतं. आज फारुख भाईनी जे 2 अॅनिमल खरेदी केलेले आहेत, एक रॉक लाईनचा त्यांचा सालेमामू कोकणे यांच्याकडून तो मेल आणलेला आहे आणि दुसरी अमीरा ही फिमेल आपण आणलेली आहे. अमीरा फिमेल तर निव्वळ भारत महाराष्ट्र नाही तर भारताबाहेर सुद्धा ही फेमस फिमेल आहे, जी एका नशिबानं आणि देवाच्या कृपेनं आज फारुख भाईंच्या फार्मवर आलेली आहे. तो कार्यक्रम आपण बघणार आहोत. तर मग फारुख भाईचा आता जो आपण सालेमामू कोकणेंच्याकडून जो छोटा बोकड आणलेला आहे, जो आपला फ्युचर ब्रीडर असणार आहे, मग ते काय ब्रीडर क्वालिटी पाहिली किंवा त्याचं काय तुम्ही हिस्ट्री पाहिली आहे आणि तुम्ही आणलेला आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. ह्या ब्रीडरची हिस्ट्री अशी आहे की ह्याचा मालक सालेम मामू कोकणे यांची 3री पिढी ह्या बिटलमध्ये आता सध्या काम करते. तर ते 3ऱ्या पिढीचं आज सालेम मामूला रिझल्ट सापडलेला आहे. ह्या मेलची आई जमजम तिचं नाव आहे. त्या तोडीला बऱ्यापैकी आमच्या बघण्यात आपल्या भारतात तर फिमेल नाही असेल पण आपल्या बघण्यात नाही. आणि मामूंचा मेल रॉक, तर ह्यांचं ती कॉम्बिनेशन आहे. आता आपण जे नाव ठेवणार आहे थोड्या वेळानं तुम्ही सगळे बघताल. तुम्ही लहान पिल्लू आहे 4.25 महिन्याचं. चालेल, म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण असंच हे पिल्लू असणार आहे कारण त्याच्या आईचं नाव लौकिक इतकं आहे, वडिलाचं म्हणजे एक चांगल्या वंशावळीतून आलेले पिल्लू आहे आणि आपल्या फार्मचं नाव तर ऑलरेडी झालेलं आहे. अजून ते मोठं ते हे पिल्लू जे आहे नक्कीच भविष्यात करेल. चला तर मित्रांनो, आता पुढे होणारे कार्यक्रम आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. सर्वांना विनंती आहे की पुढचा व्हिडिओ न चुकता पहा. एक वेगळं काहीतरी आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि शिकायला मिळेल. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आरएफ गोट फार्म विटा, तालुका विटा, जिल्हा सांगली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी रामचंद्र माने हे कराडहून आलेले आहेत. त्यांनी हा मेल भाईंच्या फार्मवरून 24 तासाच्या आत म्हणजे दुसऱ्याच दिवशी खरेदी केला. तो मेल भाईंकडून त्यांनी 51,000 रोख रक्कम या रकमेला त्यांनी खरेदी केलेला आहे. आणि या ब्रीडरचे वैशिष्ट्य म्हणजे हा खलीलाईनचा जो बाला आहे त्यांच्याकडे, त्याचं बालाजी त्याचं हे पिल्लू आहे आणि हे माने यांनी खरेदी केलेलं आहे. या खरेदीमध्ये त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी सहभागी आहे. या दोघांचंही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया. बाईंच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची कामाची गती या ठिकाणी होते आणि त्यांना पुढील माने साहेबांनाही आपण पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया. नमस्कार सर्व शेळीपालक बांधवांना. हे जे करडू आहे हे आमचे मित्र फारुखभाई शिकलकर यांना आमचे वस्तात सालीम मामू कोकणी व त्यांच्या लाईन मधलं हे जमजम आणि रॉक या ब्लड मधलं जमजम आणि रॉक या दोघांच्या क्रॉसिंग मधून तयार झालेलं हे पिल्लू, जे की रॉक लाईनचं सालीम मामू कोकणी यांच्याकडून आमचे मित्र फारुखभाई शिकलकर यांना मामूंनी हे त्यांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेम संबंधास्तव त्यांना हे बकरू म्हणजे दिलंय. त्यात काही असं काही विशेष हे नाही की बाबा काही व्यवहारला असं त्यांनी एक मैत्री खात्यात त्यांचा मैत्रीपूर्ण व्यवहार झालेला आहे. तर या बकराची खासियत अशी की याची जी आई आहे याच्या आईची पूर्ण वंशावळ मामूकडे आहे, जेणेकरून याचा आजा पंजा हे सर्व जे याची आई जी आहे ती काला ब्लड लाईन मधून ती कालाची मुलगी आहे आणि ती बुड्डीची मुलगी आहे. आणि याचा जो बाप आहे याचा बाप रॉक आहे. हा रॉक हिमाचल मधून आलेला रॉक आहे. तर त्या रॉकचा हा मुलगा आहे आणि कालाची जी मुलगी आहे जमजम तिचा हा मुलगा आहे. तर अशा पद्धतीने ही खरेदी आमचे मित्र फारुखभाई शिकलकर यांची झालेली असून हिचं नामकरणही आमचे वस्तात सालीम मामू कोकणींनीच तिथून करून दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी एक सजेस्ट केलेलं आहे की ह्या बोकडाला एक दिलशान म्हणून नाव दिलं गेलेलं आहे, जे की भारतात पहिले दिलशान नावाचा घोडा चांगला फेमस झालेला आहे. आणि त्या घोड्यानंतर एक शेळीपालनातला घोडा फेमस होईल अशी साऱ्या शेळीपालकांच्या शुभेच्छा आहे या बोकडाला. त्यामुळे या बोकडाच्या खरेदीबद्दल फारुखभाईंना बी हार्दिक शुभेच्छा व सर्व शेळीपालक मित्रांचे बी आभार. आणि त्यातल्या त्यात फारुखभाई कडून आमचे वस्तात सालीम मामू कोकणी यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी हा मेल
फारुख भाईंना दिला. नमस्ते. आपल्या समोर जी आज उभा आहे ही म्हणजे सुप्रसिद्ध फिमेल आहे, जी की मंत्री लाईन मधून आलेली आहे. आपले सर्वांचे व मित्र लवप्रीत भाई यांनी ही सालीमामू कोकणीला एक 3 महिन्यापूर्वी गिफ्ट केली होती, म्हणजे व्यवहार करूनच गिफ्ट केली होती. तर आता सध्या त्या दिवशी आम्ही दिलशानला बघायला गेल्यानंतर फारुख भाईच्या काही आग्रहास्तव आमच्या वस्तात सालीमामू कोकणी यांनी फारुख भाईच्या मागण्याला मान्य करून आणि त्यांच्या दिलेल्या रकमेला खुश मानून ही फिमेल फारुख भाईंना त्यांनी गिफ्ट केली. या फिमेलचं नाव तर साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आमिरा. आणि आज ती फारुख भाईच्या मालकी हक्काची झालेली आहे. त्यातलं फारुख भाई याबद्दल काही 2 शब्द मामूंचे आभार मानतील. हे फिमेल महाराष्ट्र, इंडिया आणि इंडियाच्या बाहेरही फेमस आहे. ही फिमेल ऍक्च्युली लवप्रीत, पंजाब, फिरोजपूर तिथून सालेम मामूंनी घेतलेली. त्यानंतर सालेम मामूंनी त्यांच्यात माझं प्रेम संबंध, त्यांचं माझं दोस्ती यारी, त्यामध्ये किंवा त्यांचा मी शिष्य ह्या नात्याने त्यांनी मला गिफ्ट दिली. त्याचा व्यवहार न मात्र असा झालेला आमचा. त्यापेक्षा ती वस्तू मला आली त्यांच्याकडून, हे माझ्यासाठी गिफ्टच आहे. देवाची पण कृपा झाली. तर त्यामुळे मी देवाचा आणि सालीम मामू कोकणींचा दोघांचे आभार मानतो. तसं बघायला गेलं ना तर हा शेळी पालनाचा शौक मी 8वीला होतो तेव्हा आमच्या वडिलांमुळे लागला. मी त्यांच्यावर मुंबईला गेलतो, मुंबईला बाजारला गेलो. बाजारला गेल्यानंतर ते देवनारचा बाजार बघितला. त्यावेळेला शौक जी जडला, त्यावेळेला मी जबरदस्ती करून एक मेल फिमेल वडिलांना इथं आपल्या इथं पिल्लू आणायला लावलं. त्यावेळेला आम्ही गावात राहत होतो. तर ती आवड जडत गेली. मी शाळेला जायचो, शाळेत जायच्या आधी त्यांचं आवरायचं, शाळेतनं आल्यानंतर त्यांचं आवरायचो. असं करत 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 ती शौक जडत गेला. तर आधी काय शेळीपालन हे काही विषय नव्हता, फक्त एक आवड होती की बाबा आपल्याला एक मजा येते म्हणून करत होतो. 2 लहानाची मोठी झाली, ती ईदला मी कापलं, सगळं झालं, ईदला कापलं. त्यानंतर फिमेल वाढवली, ती परत विकली, परत दुसरी आणली, दुसरी तिसरी करत 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 परत कालांतरानं मी माझ्या शेतामध्ये लहानसा फार्म केला. तिथं मी अर्धा फिमेल आणल्या बोरच्या, त्यात बिथली 1-2 होत्या, बोर होत्या, सोजत होती. ते करत करत परत त्यात आवड झाली. ते परत त्यानंतर मी इथं राहायला आलो. आता जिथं फार्म आहे इथं राहायला आल्यानंतर इथं पण मी ठेवल्या. मग मधला 1-1.5 वर्षाचा कालखंड होता, माझ्याकडे जनावर नव्हती. त्यानंतर मी म्हटलं आपण शेळीपालन चालू करूया, आपल्याला करमत नाही शेळ्याशिवाय. मग मी घरात चर्चा केल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही घ्या. मग 4-5 शेळ्या आणायचा विषय होता. आपण गेलो पंजाबला, बघता बघता मग तिथे 20-30 शेळ्या घेतल्या मी. उगाच काय डोक्यात नव्हतं, आणल्या, जागा पण नव्हती ठेवायला, तरी ठेवल्या, आणल्या. पण ती रेग्युलर मध्ये होतं. म्हणजे काय, मला त्यावेळेला बिटल फक्त थोडंच माहिती, जास्त काहीच माहित नाही. एक दिवस माझा फार्म त्यावेळेला इथं आपण उभा राहिलो इथं खाली होता. खाली असल्यानंतर मला जरा त्रास व्हायला लागला. मी वरचं काम चालू केलं. तर त्यावेळेला आपल्या बिटल मधले मला बिटलवाले तेच जाते हे सुद्धा माहित नव्हतं बरं का चेतन भाई, हे सुद्धा माहित नव्हतं की जायचं असतंय आपल्याला कुठेतरी दुसऱ्याच्या फार्मवर. एक दिवस मला अचानक कोणाचा तरी फोन आला की तिथं तुमच्या इथं माणसं यायला लागली. त्याला लय वेळ वाटलं मला. मग त्यावेळेला आबा, चेतन भैया, अमोल साळुंके, सौरव खांडेकर, मोहिते, परत कुंभार साहेब, परत बहुतेक सामित आबा पण होते माझ्या मते, मला आठवत नाही, पण आबा हे सगळे होते. त्यांनी बघितलं माझी इच्छाशक्ती आहे पण माझ्याकडे ती क्वालिटी नाही. यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला चेंजअप करायला लागतोय, तुमच्याकडे ते तुम्ही करू शकताय, चेंजअप करायला लागतोय. मी त्यांचं ऐकलं. त्यानंतर मी डॉक्टर साहेब आबांच्या इकडे गेलो. मग त्यावेळेला मौला भैया आपले बागणीचे मौला भैया आणि आम्ही दोघं आबांच्या इकडे गेलो. माझ्याकडं बोकडं होती पण ब्रीडर नव्हता. बोकडं 3-4 होती मोठी मोठी, पण ब्रीडर असा नव्हता. मग आबा गणवट, परत मौला भैया, चेतन भैया, परत डॉक्टर आयू साहेब यांनी मला सजेशन केलं की बाबा तुम्हाला चेंजअप करायला लागतोय. मग मी चेंजअप करत गेलो. त्यावेळेला स्टार्टला चेंज केला आम्ही. माझ्याकडे 2-3 महिने असताना आबांचा रॅम्बो घेतला आम्ही. त्यानंतर मी या प्रवाहात यायला लागलो खरं बिटलच्या. म्हणजे आधी माझ्याकडे होते, नाही असं नाही, पण आपलं रेग्युलर ब्लड लाईन, क्वालिटी हे त्यानंतर हवं काय लागलं. त्यानंतर कळत असताना मला ह्यामध्ये आज ज्या कंडिशनला आलोय आपण, किंवा तुम्ही मला आणून ठेवलाय, तर त्या कंडिशनला येण्यात गरुड आबा, मी आज क्लिअर नाव घेतोय, ह्यात नाव राहू शकते बरं काय कांदत, तर सॉरी. गरुड आबा असू दे, चेतन भाई असू दे, मौलाबाई, डॉक्टर साहेब, सायमोते आबा, नामदेव शिंदे, परत रोहित पानसरेबाई, लक्ष्मण डिंगरे, ही जी आपले आहेत, परत वाकसाहेब असू दे, आपले जे आता नाव एखादं दुसरं राहील बरं का, डॉक्टर असू दे, ह्यांचं मला इतकं मोलाचं मी शब्दात बोलू शकत नाही, शब्द नाही की मी त्यांचं उपकार मानू का त्यांची मदत म्हणू, मला काही माहित नाही. पण मी माझ्या छोटा मोबाईल बात असेल किंवा मी त्यांचा आज आभार व्यक्त करतो सगळ्यासमोर, सगळ्यात बस. आणि हे आतापर्यंत जी मला प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, हेच प्रेम मलाही द्या, माझ्या मुलालाही द्या बस, आणि कायमस्वरूपी राहू दे. नमस्ते.